ला मिळतंय. मागील मॅचमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूपासून जो आक्रमक रूप धारण केला होता शेवटपर्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी सुद्धा तशीच पाहतोय. यावेळी स्लोअरचा मारा क्या बात आहे. गॅपमध्ये पंच केलं, ताकद दाखवली, फोर्स केलं, क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये चौकार. जिद्द चिकाटी संघर्ष याच्यासाठी ओळखला जाणार आपण पाहतो राजू पाटील ऑन फायर. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार. या स्पर्धेची पहिली 50 आपण जर पाहिली तर नामदेव चौधरी यांची पाहायला मिळाली. पाहूया रेकॉर्ड बनते तुटणे केले. हा रेकॉर्ड किती दिवसात तुटतोय ते पाहण्यासारखं राहील. हंगामामधली पहिली जी 50 असेल ती शेवटपर्यंत यादगार राहील यात मात्र काही शंका नाही आहे. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधला गेला या ठिकाणी सुद्धा. पाहूया चेंडू जातोय डीप मध्ये सीमा लगत काय घडतंय आणि यस नो डाऊट चेंडू सीमा पार चौकार. सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम आपण पाहिले तर गावदेव रानोली संघाच्या बाजूने 77 धावांचा जो विक्रम केला होता त्या विक्रम अजून अबाधित आहे. आणि अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे की रेकॉर्ड बनते तुटणे के लिए असं नेहमी म्हटलं जात आहे. तो रेकॉर्ड तुटेल का या मॅचमध्ये ही पाहण्यासारखं राहील. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला खास करून विनोद जाधव व्यास, कारण 3 चेंडूवरती 3 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. तर त्या कुठेतरी धावा थांबण्यासाठी एक मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. लाईन लेंथ सुधारित करावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय विनोद जाधव गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र बॅटची कडा स्वतः गोलंदाज येतोय आणि राजू पाटील यांची वादली खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते.
यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण वेलफील्ड. आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. याच्यामध्ये जर चौदरपाडा जर संघ विजय होतोय तर पिंपलास आणि चौदरपाडा याच्यामध्ये मॅच होईल, परंतु दापोडे संघ हा जर विजय होतोय तर मात्र ती मॅच कॅन्सल होईल. यावेळेस पाहू शकता आपण चांगला चेंडू इथे हाताळताना कमबॅक केलं गेलं आहे. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस नितीन ज्युनियर आपण पाहतोय कडक फटका खेळण्याचा प्रयत्न ग्राउंडच्या साह्याने आपण पाहतोय. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होते, एक धाव कंप्लीट केली गेली आणि इथं मात्र फेकी थोडीशी खराब, कलेक्शन चुकीचं आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धाब्याने 22 अंकावरती धावा लगेच जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती मनोज या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्पा, लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. सुरुवाती काल आहे आपल्या गोलंदाजीमध्ये, कशा प्रकारे बदल करता येईल येणाऱ्या आगामी कालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसं क्रिकेट टुर्नामेंट वाढत जातील तसा अनुभवही वाढत जातोय, यात मात्र काही शंका नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. आम ॲक्शन सुद्धा जर पाहायला गेली तर खूप चांगल्या पद्धतीची रनिंग कमी आहे, परंतु फॉलो थ्रू जो आहे तो अतिशय वेगवान गतीचा आपल्याला पाहायला मिळतंय मनोज या गोलंदाजाचं. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी कमबॅक केलं गेलं आहे, धावांवरती रोख या ठिकाणी पाहायला मिळते मनोज पारधी या गोलंदाजाच्या माध्यमातून. कुंदनजी पाटील पाहूया या ठिकाणी ऑन स्ट्राईक. यावेळेस उडवला जरूर आहे, काय घडतं पाहूया. तोलून मापून मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळते. एका टप्प्या अखेरीस चेंडू सीमा पार, चौकार.
खेळाला सुरुवात करायची आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. दूरवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 2 धावेचा अवसर आहे. पैकी मात्र चुकीची तिसरी धाव घेतली जाईल का? हा ना, तुतू महिमा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. 33 धावा धापलकावरती पोचलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू, क्या बात आहे. नितीन सारख्या खेळाडूला मात्र खेळवलेल्या या ठिकाणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. काही स्फोटक पिंच हिटर या नावाने ओळखला जातोय, परंतु त्याही फलंदाज झाला इथं मात्र जखडून ठेवलेला आहे नरेश या गोलंदाजाने. यावेळेस आपण पाहतोय बिग हिट, मोठा फटका, 6 धावा. या 6 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 39. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 धाव्याच्या मदतीने पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअर कंपरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथेही पाहायला मिळतोय. फेकी अतिशय चांगली झालेली आहे, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अजून एकदा जमा होत आहेत. 41 धावा धावफलकावरती या 2 धावेने लागल्या जात आहेत. संध्याकाळचं सत्र आहे आणि आता मात्र एक डेंजर झोन मध्ये हा स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वाधिक धावांचा विक्रम गावदेवी रांदोली या संघाच्या बाजूने 77 धावांचा आहे आणि षटक क्रमांक 3 आणि या ठिकाणी आपण पाहतो वीर तानाजी दापोडे हा संघ 41 धावांवरती आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथं मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुरून क्षेत्ररक्षक जातोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीधा निघून जातोय सीमा पार, चौकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. उद्या बरोबर ठीक 9 वाजता पहिला सामना चालू होईल. साईकृपा डोंगे वर्सेस गावदेवी सोनाले या 2 टीम मधील द्वंद्व युद्ध आपल्याला सकाळी बरोबर 9 वाजता पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका खेळला आहे. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार. अजून एक दमदार षटकार. तर 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. नितीन मात्र चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून सुरुवात चांगली करून दिली. कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 चौकार, म्हणजे प्रत्येक फलंदाजाने आपण पाहिलं तर की चांगलं योगदान दिलं गेलं आहे. म्हणून आपण पाहतोय की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. या ठिकाणी पाहूया काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक. राजेंद्र हा गोलंदाज तयार होतोय.
सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस दिशा दिली, स्टेअर केल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगरीजांमध्ये दुरून क्षेत्ररक्षण घेतोय. पाहूया काय घडतंय. चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालेलं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा आगाज प्रयत्न नितीन यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावांवरती समाधान. 53 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत धावफलकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती पहिला चेंडू टाकून झालेला राजेंद्र यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण स्लोचा मारा केला होता आणि आता मात्र फक्त 1 धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र आता नितीनला दिली गेली आहे. धावसंख्या 54 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकारांची हॅट्रिक केली तर नानाजी गोंधळे साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहे. आज आपण जर पाहिलं तर 2 हॅट्रिक पाहायला मिळाले, 1 50 पाहायला मिळाली. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय डीपमध्ये आणि खेळ क्रिकेटचा पण रिझन फुटबॉलचं पायांच्या थ्रोने चेंडूला इथं मात्र अडवण्यात आलेला आहे. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा जमा. अब तक 56 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजेंद्र पुन्हा एकदा तयार होतंय. जसं खेळ पुढे जाईल, टुर्नामेंट वाढत जातील, खेळत जातील, तसतसा अनुभव आपल्या पाठीशी येईल आणि अनुभव हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. आणि त्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अनुभवाने खेळत असताना कुंदन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना साथ देत आहेत नितीन. त्यांच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळालेले आहेत. आणि इथं मात्र पाहूया चांगला फटका आहे, त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण इथंही पाहायला मिळतं आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहता पाहता या 2 धावाही पूर्ण होत आहेत. 58 धावा. अजूनही या ठिकाणी पाहतोय आपण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 58 धावा. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे आपण पाहतोय 62 धावा. 63 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहू शकता गावदेवी चौधरपाडा या संघासमोर ठेवलं गेलं आहे. या धावा कशा प्रकारे पूर्ण होतील, या थांबल्या जातील, हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सर यांच्या आवाजाने.
त्याला नक्कीच आपल्याला सांगणं गरजेचं आहे. लोणार परिसरातील एक चौदरपाडा टीम स्ट्राईकला विनोद, नॉन स्ट्राईकला फलंदाज रोहिदास वाकडे आणि विनोद जाधव. ही जोडी सायंकाळचं सत्र चांगला दमट वातावरण आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतोय. स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे, विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांची देण आहे. वेस अँड कंपनी, गावदेवी, रांजनोली टीमचे करता धरता चांगलं सहकार्य विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष देखील आहेत आणि संघटनेचे उपाध्यक्ष. गेम ऑन. पहिला चेंडू अप्रतिम, पहिला चेंडू वाईट यॉर्कर, कमालची लाईनत लेंथ आहे. पाच वाजून 19 मिनिटं झालेली आहेत आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील हा 8वा सामना या मैदानावरचा आपण पाहतोय. बघूया एक सिंगल धाव विनोद जाधवच्या बॅटमधून. आता स्ट्राईकला आहेत रोहिदास. उद्याचा पहिला सामना साई कृपा डुंगे आणि आई गावदेवी सोनाले. यस, बरोबर 9 वाजता या. सुरेख चेंडू राजू पाटील. हे मगाशीच उल्लेख केला की वीर तानाजी 40+ संघाचा पाठीचा कणा आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी, राजू पाटीलना नेहमीच आपल्या संघाला 100% दिलेले आहेत. चांगला खेळाडू आहे. ते अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू ढकलेत, फक्त एक सिंगल, 3 डॉट. चांगली गोलंदाजी. दुर्वा पाटील, नक्कीच नरहरी पाटील एक उत्कृष्ट गायक, यांचे बंधू आणि सूर्यकांत दादा यांचे लहान बंधू दुर्वा पाटील. अजून एक डॉट. क्या बात है. सूर्यकांत दादा कुठे आहेत? संजू भाऊ आहेत का? या सूर्यकांत दादा सीताराम पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे माजी संघनायक, सिनियर खेळाडू. क्या बात आहे. अगदी मिडॉपचा क्षेत्ररक्षक मिडॉनवर येऊन चेंडूला अडवतोय. दुर्वा पाटील किती फिट आहे बघा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 सिंगल, 4 डॉट. जय गावदेव चौदरपाडा टीम. क्या बात है सूर्यकांत दादा इन एक्शन में. वाह. वीर तानाजी दापोडे संघाचे माजी संघनायक. चला चला स्पीडअप करा मनोज भाऊ. चिंतामण पाटील, ऑल टीम, संघनायक. सूर्य अस्ताला चाललेला आहे. हेमंत भोईर, नक्कीच वय वर्ष 50+, चांगले इष्टरक्षक, चांगले गोलंदाज. आता सूर्यकांतदादा पाटील देखील प्ले 11ला जॉईन झालेत. क्या बात है. वीर तानाजी दापोडे टीम, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडल. कुंदनजी पाटील साहेब अध्यक्ष देखील आहेत आणि प्रल्हाददादा पाटील उपाध्यक्ष आहेत. दापोडे गावामध्ये कबड्डी आणि क्रिकेट हे खेळ खूप खेळले गेलेत. कबड्डीमध्ये देखील वीर तानाजी क्रीडा मंडळ ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा संघ. भरपूर कबड्डी खेळाडू देखील या गावाने दिलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर. इथे चेंडूला हलक्या हाताने अगदी पुश केलाय. नितीन सिनियर चेंडूला उचलतायत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 3. चिंतामण पाटील
ओव्हर नंबर 2 साठी आलाय. चांगला निर्णय घेतलाय कारण की या आधीच्या सामन्यातून चिंतामण पाटीलनं तुफान पिंपळ संघासमोर खराब गोलंदाजी केली होती आणि त्याचा क्रम इथे बदललाय. इथे अजून एक फटका उडवलाय नितीन ज्युनियर. काय चांगली फिल्डिंग. वा, संघाच्या 5 धावा त्याने वाचवलेत असं म्हणावं लागेल. काय तिथे आपले शमारेश प्रेक्षक आहेत, चेक करतायत का? नाही, सेब आहेत. नाही, तिथे पाठीराखे प्रेक्षक आहेत. हा, येस, द्वारकानाथ मात्र आहेत तिथे. नक्कीच चेंडू अडवलाय. धावचित बाद आहे सर, धावचित बाद फलंदाज. यस, नवीन फलंदाज मनोज. बॅटची आउटसाइड एज, शॉट फाईन लेग खाली आहे. चेंडू चाललाय अगदी इष्टरक्षक मागे, मैदानाला गुदगुले करत सीमा बहार. चौकार. वय वर्ष 45 चे मुख्य खेळाडू आहेत. गोलंदाजी देखील त्यांनी केली आणि फलंदाजीला देखील ते सलामीला आलेत. इथे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, दिशा चुकीची आहे, लाईन चुकीची. बघा, अगदी आपण पाहिलं तर मैदानामध्ये कव्हर पॉइंटला ध्रुवा पाटील आहे आणि शॉट थर्डमॅनला सूर्यकांत दादा पाटील. ही दोन्ही बंधूंची जोडी इनफिल्डच्या आतमध्ये. इथे देखील हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. चिंतामण पाटीलच दबावमध्ये आहे. धावसंख्या 10. एक ओव्हर 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि एक बाद. धावसंख्या जय गावदेव चौदरपाडा टीमच्या फलकावर आहे 1-0. इथे चेंडूला अगदी ऑन साईडला खेळलाय. बघूया डीप मधून मनोज पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल. धावसंख्या 1-1. बघूया, मनोज प्रथम स्ट्राईकला आलेत. एक उंच पुरे खेळाडू आहेत. सहकार्याने आणि प्रेक्षकांना अशा अपेक्षा असतील. अगदी मोठ्या संख्येनं जय गावदेव चौदरपाडा टीमच्या बरोबर त्यांचे काही सहकारी समर्थक देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगला स्ट्रोक राजू पाटील चेंडूला उचलत आहेत. चांगली फिल्डिंग. अगदी एकाच ॲक्शनमध्ये जमिनी लगत चेंडू उचललाय. धावसंख्या 12. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची ही चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक. इथे देखील चेंडूला पॉइंट रिझनला केले. चेंडू चालल्या डीप स्वीपर कव्हरला. सिनियर नितीन पाटील चेंडूला उचलत आहेत. 2 धावा या चेंडूवर. 2 ओव्हरमध्ये 7च्या सरासरीनं 1 बाद 14. बघा, आता दापोटे संघाकडे राजू पाटील, हेमंत भुईर आणि मुख्य इष्टरक्षक आपण पाहिला रेग्युलरचा तर नितीन ज्युनियर असे 3 इष्टरक्षक देखील आहेत. गोलंदाज देखील भरपूर आहेत आणि फलंदाजी देखील मजबूत आहे.
जास्तीत जास्त आपण पाहिलं 40+ मध्ये तर राजू पाटील इष्टांच्या मागे आपण जास्त वेळ पाहिलेला आहे. आता हेमंत भोईर देखील आहेत आणि मुख्य इष्टिरक्षक म्हटलं तर वीर तानाजी दापोडे, रेग्युलर संघाचा नितीन ज्युनियर. यानंतर कदाचित दुर्वा देखील येईल त्या जागेवर, सांगता येत नाही. चांगला खेळाडू आहे दुर्वा पाटील. इथे फटका उडवला आहे मनोजनं आणि मनोज पाटील चेंडूकडे पाहत आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. षटकार. याचा आपण उल्लेख करत होतो. एक उंचपुराचा शरीरयष्टीचा खेळाडू दिसतोय आणि त्याने नक्कीच एक षटकार ठोकून या चाचणी स्पर्धेची सुरुवात आपल्या संघासाठी चांगली केलेली आहे. इथे हा ना चांगला थ्रो. मनोज पाटील यांचा एक सिंगल धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 21. 14 चेंडूमध्ये 21. 63 धावांचं आव्हान. मनोजची बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह आहे. चांगला खेळाडू असेल. नक्कीच येणाऱ्या स्पर्धेतून मनोज आपला फलंदाजीचा जलवा नक्कीच दाखवतील. हेमंत भोईरला त्याने षटकार ठोकून या चाचणी स्पर्धेतून चांगली सुरुवात. थ्रो चांगला आहे. मनोज पाटीलांचा थ्रो अगदी चांगला आहे. 22 15 चेंडूमध्ये 22. विनोद जाधव आणि मनोज पारधी स्ट्राईकला आहेत. 3 चेंडू 8 वर खेळत आहेत. 1 षटकार 2 सिंगल. इथे बघूया. इथे अगदी हा चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू. हेमंत भुईर यांच्याकडे देखील खूप दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा. भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. इथे चेंडू अगदी ऑन द कार्पेट. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये माणिक पाटील चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 23. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू. 3 ओव्हर. धावसंख्या 1 बाद 23. आता 6 मध्ये 40. सहा चेंडू 40 धावा. दापोडे संघाच्या गेम प्लॅन मध्ये खूप नेहमीच आपण चर्चा करत असतोय. एक कंप्लीट टीम आहे. कुठल्या खेळाडूला कुठे गोलंदाजी द्यायची, कुठे फलंदाजाला कुठल्या क्रमांकावर पाठवायचं, याचा अगदी अचूक निर्णय वीर तानाजी दापोडे टीम नेहमी घेत राहते. प्रत्येक सामन्यात गणित तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून वेगळं पाहायला मिळतं. सुरेख चेंडू. विनोद जाधवची इथे विकेट. फलंदाज बाद. दुसरी विकेट जय गावदेव चौदरपाडा टीमची. फक्त आता 4 चेंडू दुसऱ्या विजयापासून
वीर तानाजी दापोडे टीम दूर आहे. गट क्रमांक 6 मध्ये जवळजवळ दापोडे टीम क्वालिफायच्या मार्गावर. गट क्रमांक 5 मधून गावदेवी भादवा टीम पुढे आलेली आहे. तर गट क्रमांक 4 मधून अमरस्फोट कासने. नवीन फलंदाज नरेश. अपील जरूर केली. ध्रुवा पाटील एक सिंगल धाव नरेशच्या बॅट मधून. लेग बाईच. इथे बघूया अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग डीप मध्ये. इथे देखील एक सिंगल येईल. आज गट क्रमांक 4 मधून पीसी आणि दिवसभर डिवा टीम बाहेर झाली. कासने टीम पुढे आली. गट क्रमांक 5 मधून खारबाव आणि सरवलीपाडा टीम बाहेर झाली. भादवड टीम पुढे आली आणि गट क्रमांक 6 मधून तुफान पिंपलास आणि नक्कीच चौदरपाडा टीम दापोडे टीम पुढे आलेली आहे. आपण 3चे ग्रुप बनवलेले आहेत आणि 3 मधून 1 संघ आपण पुढे घेऊन जातोय. ही आपल्या चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाची लॉटची रूपरेखा आहे. ज्ञानदेव पाटील सुरेख चेंडू आणि इथे सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमनं. हार्ड लक टफ लक टीम. जय गावदेव चौदरपाडा आणि अभिनंदन कुंदनजी पाटील राजूजी पाटील ऑल टीम वीर तानाजी दापोडे.